नमस्कार मित्रांनो. आज एक व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाऊस ह्यावेळेस किती लेट पडला. बरोबर आहे. आज प्रत्येक वेळेस मेच्या शेवट आणि जूनच्या सुरुवातीला म्हणजे 1-2 तारखेला सगळीकडे पाऊस पडून जायचा. बरोबर आहे. पाऊस पडल्यानंतर काय मित्रांनो 8-9 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेरण्या सगळ्या होऊन जायच्या आणि पेरण्या झाल्याच्या नंतर त्याला पाऊस भेटला म्हणजे ते लगेच उतरून पडत होते. पण ह्यावर्षी काय झालं, पाऊसच एवढा लेट झाला. आता आज किती तारीख आहे? 25 जून आहे. 25 जून आहे तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे पाऊस एवढा लेट झाला. आत्ताशी कुठं पडायला लागला. त्यात पण आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे नाही पडत आहे. नाशिक असेल, औरंगाबाद असेल असे ठराविक 4-5 जिल्हे सोडले तर अजून काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही. तर या ठिकाणी काय होतंय, शेतकरी जो आहे त्याने काय बजेट आखलेलं असतं पैशाचं. बरोबर आहे. ते बजेट आखल्यानंतर जेव्हा तो शेतकरी बजेट आखतो, त्या बजेटमध्ये त्याने हे पीक झाल्यावर हे करणार आहे, ते पीक झाल्यावर ते करणार आहे किंवा दुकानदारांकडून खत असेल, औषधं असेल, त्यांच्या उधाऱ्या बाकी असतात. मग त्यांना काय सांगितलेलं असतं, ह्या-ह्या महिन्यात देऊ. ते कशाच्या भरोश्यावर? आपले पिकं निघणार आहे म्हणून ते शेतकरी असं बोलतात. बरोबर आहे. आता काय झालं, आता पाऊसच एवढा लेट झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाऊस एवढा लेट झाला त्याच्यामुळं साहजिकच त्याचं बजेट कोलमडणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे, त्या राजकारणावर समजा आता आपण काही बोलायला गेलो, तर आपल्याला ते कसं आहे आता ते बोलता नाही येणार पण मग जे नेते मंडळी त्यांनी काय केलं आपले फक्त खिसे भरून घेतले. जे आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मोठे कॅबिनेट मंत्री आहे, परत राज्य स्तरावरती मंत्री आहे. तर त्यांनी काय केलं फक्त आपले खिसे भरून घेतले. बरोबर आहे. तेच मुख्यमंत्री दरवेळेस होता. बदलून जरी झाले तर जो आमदार आहे, जो म्हणजे 1 वेळेस 2 वेळेस मुख्यमंत्री होऊन गेला आहे, त्यालाच परत मुख्यमंत्र्याचं पद दिलं जातं. बरोबर आहे. तर यामुळे काय होतंय माहिती आहे का? शेतकऱ्याला जी गरज भासते आज पैशाची गरज असेल, त्याला आपल्या शेतीपंपासाठी वीज असेल, त्याच्यानंतर घरात काही समस्या असेल, तर याच्यावर कोणीच लक्ष देत नाही. यांचं फक्त काय आहे, शासनाचं काय धोरण आहे, शेतकऱ्याला आपण 2,000 देऊ, लाडक्या बहिणीला 1,500 देऊ, म्हणजे ते खुश होतील आणि आपल्याला मत देतील. बरोबर आहे? हाच सगळीकडे समज आहे. ओके. तर आता माझं यावर काय म्हणणं आहे, जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, हा मुख्यमंत्री तरुण मुख्यमंत्री पाहिजे. कारण तुम्ही अनेक वयस्कर मंडळींना परत ज्यांना जास्त अनुभव आहे त्यांनाच ते मुख्यमंत्री पद दिलेलं आहे. आजपर्यंत देत आले. पण कधीतरी तरुणांकडे पण आपलं महाराष्ट्र सांभाळायचं किंवा राज्य सांभाळायचं किंवा देश सांभाळायची एकदा जबाबदारी येऊ द्या ना. बघू द्या ते पण काय करताय. बरोबर आहे का नाही? तर ह्या मताचा मी आहे. आपल्या तरुणांना जागं झालं पाहिजे मित्रांनो. असं म्हणजे आपणच जागं नाही झालं तर आता शेतकऱ्याचा विचार तर कोणी करणार नाही. जे नोकरदार वर्ग आहे त्यांना महिन्याला पगार येतो. त्यांचं ते बजेट राहतं ते बरोबर करून घेतात. ते घर घेणार, बंगला घेणार, गाडी घेणार. पण शेतकऱ्याचं काय आहे, शेतकरी अजून कर्जबाजारी होत चालला. म्हणजे जो गरीब आहे तो अजून गरीब होत चालला आणि जो श्रीमंत आहे तो अजून श्रीमंत होत चालला. जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला कोणी नाही राहिलं मित्रांनो. बरोबर आहे. आजपासून साधं उदाहरण आहे 50 वर्ष झाले तेव्हा कापसाला काय भाव होता? 4 आणि 5,000 कापूस विकत होता. बरोबर आहे. त्यावेळी महागाई होती का? 10-20 रुपयाला पण आपण म्हणजे खूप मोठी किंमत होती. आणि आज काय झालं? आज पण कापूस काय रेंजमध्ये आहे? 6,000-7,000 आणि तेल आता पेट्रोल आहे. पेट्रोल त्या काळी काय भेटायचं? 20-25 रुपये लिटर भेटायचं. आज ते किती भेटतंय? 110-115 रुपये लिटर भेटू राहिलं. मग आता जशी महागाई वाढत चालली तशी शेतमालाला पण भाव यायला पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? तो शेतमालाला भाव येत नाही. मग याचं कारण काय? सरकार आहे का कोण आहे नेमकं जबाबदार याला? त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे सोन्याचा भाव असेल. सोन्याचा भाव 50 वर्षापूर्वी ₹1000, ₹200, ₹200 तोळा, ₹200 तोळा भेटत होता मित्रांनो. आणि त्यावेळी काय कांदे किती भाव जात होते? 1000, 1200, 1500 त्या काळी पण जात होते.
आणि आज काय परिस्थिती आहे, आज सोनं किती गेलं, 1.25 लाखाला शिवून आलेलं आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता 1.45 चालू आहे. आणि कांद्याची काय परिस्थिती आहे, कांदा आज सुद्धा 700, 800, 1,500 पर्यंतच चालू आहे. मग कांद्याचे भाव का बरं नाही वाढले? तर काय होतंय मित्रांनो, शेतमालाचा जो भाव आहे, आपलं मूग असेल, हरभरा असेल, उडीद असेल, कांदा असेल, मका असेल, याचा भाव वाढत वाढत गेला की आयात करणार, सरकार दुसऱ्या देशातून आयात करणार. आणि आपल्याकडे जी महागाई म्हणजे, आता समजा थोडक्यात उदाहरण घ्या, शहरामध्ये जर भाजीपाल्याचे भाव वाढले तर न्यूजवर काय बातमी येते, बाजार भाव खूप वाढले, भाजीचे भाव खूप वाढले. पण शेतकऱ्याचं काय, जो पिकवतोय त्याला तर काही भेटू द्या ना, बरोबर आहे का नाही? सगळेच जर शेतकऱ्याला लुटायला लागले तर मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर खाणार काय नोकरदार वर्ग, बरोबर आहे का नाही? काय नोटा खाणार आहे का तुम्ही? बरोबर आहे. ह्या मताचा मी आहे मित्रांनो. आपल्याला बोलायचं जास्त काही नाही, बोलायला गेलं तर ठराविक एका व्यक्तीला हे करून चालणार नाही, बरोबर आहे. हे सगळं म्हणजे जे आता जे वयस्कर नेते सगळे, हे त्यांनी मनावर घ्यायला पाहिजे, पण आता ते घेत नाही. आपण सांगून बी काही फरक पडणार नाही. याच्यामध्ये मरण फक्त शेतकऱ्याचं होत आहे. आता शेतकऱ्यांनी जागा झालं तर ठीक आहे, नाहीतर मग असंच 700-800 रुपये कांदा विकावा लागल, ते खायचे 2 वेळच्या जेवणाचा त्रास भोगावा लागल. त्यानंतर आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं आहे, ते शिक्षण पण देता येणार नाही. नोकरदार वर्गाचे मुलं सेमी इंग्लिश मीडियमला शाळेत जातात आणि आपल्या शेतकऱ्याची मुलं मराठी शाळेत जातात. मराठी शाळा पण चांगली आहे, ते काय वाईट नाही. पण ज्या सोयीसुविधा खाजगी शाळेमध्ये, त्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये नाही आहे, बरोबर आहे. हे तर सगळ्यांना माहिती आहे. मग असं का बरं? जो शेतकरी पिकवतो, अन्न पिकवतो, त्यालाच जर खायला भेटत नसेल, तर आपण विकसित म्हणजे भारत विकसनशील म्हणत्या. मग हा विकास होत आहे का भारत अजून मागास होत आहे, हे तुम्हीच ठरवा. कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.